नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती। तर मित्रांनो, आपण आता ट्रिक्सला या ठिकाणी सुरुवात केली होती। हसत खेळत एमपीएससी ट्रिक्स भाग 1 आजचा आपला आहे। आणि मागे आपण एक भाग मी अपलोड केला होता, त्यामध्ये आपण काय बघितलं होतं, राज्य आणि त्याचे कलम कसे लक्षात ठेवायचे एकदम सोप्या पद्धतीने। जे मित्रांनो एक थोडंसं इंट्रोडक्शन देईल बघा। कलम 371 जे आहे, कलम 371 मध्ये महाराष्ट्र गुजरात आहे। मग 371 ABCDEFGH असं आहे त्याच्यामध्ये। मग ते कसे लक्षात ठेवायचे त्याचे राज्य वगैरे, त्याची ट्रिक मी अपलोड केली होती। ते बघितलं नसेल तर ते सुद्धा बघून घ्या। आणि सोबतच आता आपला पहिला या ठिकाणी लेक्चर आहे, त्यामध्ये आपण बघणार आहोत की 11 जे मूलभूत कर्तव्य आहे त्याचा क्रम आपल्याला आयोग विचारतो की क्रम त्या ठिकाणी म्हणजे डायरेक्टली पहिलं देतील, डायरेक्टली चौथं देतील, सातवं देतील, नववं देतील आणि त्या ठिकाणी क्रमांक वगैरे नसतो आणि डायरेक्टली आयोग विचारतं म्हणजे सांगतं की योग्य क्रमाने लावा। तर मग त्या पद्धतीने आपल्याला लावायला सांगतात। मग आपल्याला क्रम पाठ असणं गरजेचं आहे। जसं की मार्गदर्शक तत्व जे आहे त्यामध्ये पण कलम 36 ते 51 जे आहे ते आपले मुखपाठ असणं गरजेचं आहे। त्याचे सब कलम पण मुखपाठ असणं गरजेचं। जसं कलम 39 आहे, मग 39 मध्ये पण ABCDEF असे कलम आहेत, त्याचा पण क्रम आपला पाठ असायला गरजेचं आहे। ज्याच्यामध्ये आयोग आपल्याला काय विचारतो, म्हणजे सगळ्यात पहिलं कोणता असा क्रम विचारतो आपल्याला, चढता क्रम वगैरे विचारतो त्याचा। मग ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। मग आता हे 11 मूलभूत कर्तव्य जे आहेत ते कसे लक्षात ठेवायचे, आता हे तर आपण बघणारच आहोत। पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण या ठिकाणी करंटची सिरीज सुरू केली होती। जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर आपलं जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 अशा पूर्ण 12 महिन्यांचं करंट आपण कव्हर करणार आहोत। आणि त्यासोबत तुम्हाला 45 ते 50 लेक्चर करंटचे मिळतील। सोबत तुम्हाला एक मॅरेथॉन लेक्चर पण अपलोड करेल मी। आणि मित्रांनो, मॅरेथॉन लेक्चर सोबत तुम्हाला आपली करंटची पूर्ण सिरीज संपल्यानंतर 2500 प्रश्नांचा सराव स्पष्टीकरणासहित मी त्या ठिकाणी करून घेणार आहे। म्हणजे पूर्ण 2024 वर्षाचं करंट जे आहे त्याच्यामध्ये सगळं करंट कव्हर करणार, त्यानंतर एक मॅरेथॉन लेक्चर, त्यानंतर पूर्ण 2500 प्रश्नांचा सराव आणि त्यानंतर मग सिम्प्लिफाईड बुक जे आहे त्या बुकमध्ये नक्की कोणते मुद्दे इम्पॉर्टंट आहे आणि कोणते पूर्णपणे स्किप करायचे, या पद्धतीने एक सिरीज आपण म्हणजे एक लेक्चर पूर्ण घेणार आहोत। तर जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्या। 2,500 ते 3,000 विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत। सिरीज सुरू करून जास्त दिवस झालेले नाहीत आपले, फक्त राजकीय आणि आर्थिक घडामोडी त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सुद्धा जॉईन करून घ्यायचंय। तर आता बघा मित्रांनो, आपण घटनेचं पालन आणि या ठिकाणी बघतोय 11 मूलभूत कर्तव्य। मग 11 मूलभूत कर्तव्यांमध्ये पहिलं काय आहे, तर मित्रांनो आता आपल्याला 11 लक्षात ठेवायचे आणि या लेक्चरमध्ये तुम्हाला लक्षात राहील। यानंतर पुन्हा एकदा दोनदा तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही, फक्त इथेच तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने लेक्चर करा। बघा, तर पहिलं आहे घटनेचे पालन आणि राष्ट्रध्वज यांचा आदर करणं। काय करायचंय, पालन घटनेचं जे आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याचं आपलं घटनेचं काय करायचंय, पालन करायचंय आणि राष्ट्रध्वजाचा आदर आपल्याला करायचा आहे। मग आपण आहे पहिलं, इथून तुम्ही घ्या आपल्या रिलेटेड आहे काही गोष्टी मी तुमच्या स्वतःच्या लाईफशी रिलेटेड या ठिकाणी सांगेल, त्या ठिकाणी लक्ष द्यायला। आता पहिलं जे आहे प्रत्येकाला लक्षात राहील, काय लक्षात राहील प्रत्येकाला, पहिलं घटनेचं आपल्याला काय करायचंय, आपली पहिली प्रायोरिटी काय असेल, आपल्या घटनेचं पालन करायचं, आपल्या राष्ट्रध्वजाचा आपल्याला स्वीकार करायचा आहे। म्हणजे काय करायचंय, आदर करायचा आहे, स्वीकार नाही आदर वगैरे करायचा आहे। मग हे पहिलं आपल्याला प्रत्येकाला लक्षात राहील। ओके, याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही। कन्फ्युजन येतं आता दुसऱ्यापासून सुरू होईल तुमचं कन्फ्युजन। पहिलं आणि 11वं प्रत्येकाच्याच लक्षात राहतं, पहिलं आणि 11वं प्रत्येकाच्या लक्षात राहतं, कारण की ते सोपं आहे। घटनेचं पालन करायचं, आपल्याला राष्ट्रध्वजाचा आदर करायचा आहे आणि 11वं सगळ्यांच्या लक्षात राहतं की 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी जी आहे ती उपलब्ध करून द्यायची आहे आपल्या अपत्यास, म्हणजे कुणासाठी आहे, तर हे आहे पॅरेंट्ससाठी। पॅरेंट्सने काय करायचं, त्यांच्या मुलांना 6 ते 14 वर्ष होईपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची। मग पहिलं आणि 11वं आपल्याला लक्षात राहिलं। ओके, मग 11, 10 गेले, किती लक्षात ठेवायचे, आता फक्त 9 लक्षात ठेवायचे। मग त्या ठिकाणी दुसरं कोणतं आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळालेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करून अनुकरण करणं। आता अनुकरण करणं आहे म्हणजे काय करायचं, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती मिळालेले जे काही लोक असतील, ज्यांनी काही आतापर्यंत सपोज भगतसिंग, राजगुरू वगैरे हे कोणी होऊन गेले, त्यांचं जे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काय करायचं, त्याची जोपासना करून त्याचं अनुकरण आपल्याला करायचंय। मित्रांनो, एखाद्या गोष्टीचं आपण अनुकरण करतो तेव्हा एक व्यक्ती आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला सांगेल, तेव्हाच हा व्यक्ती काय करेल, त्याचं अनुकरण करेल। मग दुसऱ्याचं काय असेल, 2 व्यक्तींचा समावेश त्याच्यामध्ये येतो। एक काय सांगेल, आदर्शाचं म्हणजे जोपासना कशी करायची काय ते सांगेल, दुसरा त्याचं अनुकरण करेल। जसं शिक्षक असतो, तो आपल्याला सांगणार काय करायचं, मग त्या पद्धतीने तुम्ही करणार। जसं आता मी तुम्हाला इथे सांगते, तर काय करायचंय बघा, पहिलं आहे घटनेचं पालन आणि राष्ट्रध्वजाचा आदर करणं, आणि हे नंतर मी तुमच्या इथे पाठ पण करून घेईल। बघा, दुसरं म्हटलं की दुसरा आकडा डोळ्यासमोर आला की काय येईल, दोघं लोक, एक काय करते, एकाने काय केले, म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला खूप गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, त्याच्या आदर्शाचे काय करतो, एकदम
म्हणजे आदर्श त्याचा डोळ्यासमोर ठेवून दुसरा त्या काय करणार, त्याचं अनुकरण करणार. असं दोन लोकांचं आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. ट्रिक हे म्हटल्यावर कोणते आपण या ठिकाणी लॉजिक लावून लक्षात ठेवू शकतो. तिसरं आहे बघा, आता पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं आहे की भारताचे सार्वभौम, एकता आणि एकात्मता हे उन्नत ठेवायचं आणि त्याचं संरक्षण करायचं. सोपं लक्षात ठेवण्यासाठी 3 नंबर डोळ्यासमोर आला की 3 शब्द लक्षात ठेवायचे. काय? सार्वभौम, एकता आणि एकात्मता. हे 3 शब्द डोळ्यासमोर ठेवून काय करायचे, त्या ठिकाणी म्हणजे पाठ करायचे. 3 म्हटलं, पहिलं म्हटलं की आपली प्रायोरिटी काय, राज्यघटनेचं पालन करायचं आणि राष्ट्रध्वजाचा आदर करायचा. दुसरं म्हटलं की 2 काय लक्षात येईल, एक जण सांगतोय की म्हणजे आदर्श घ्या, त्याची जोपासना करा, तुम्ही अनुकरण त्या गोष्टीचं करा, मग दुसरा त्याचं अनुकरण वगैरे करून 3 नंबर डोळ्यासमोर आला की काय, 3 गोष्टी, सार्वभौमत्व आणि एकता आणि एकात्मता, 3 शब्द डोळ्यासमोर ठेवायचे. जे आहे आपल्या देशाचं, आपल्या भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता उन्नत ठेवणं आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम, म्हणजे हे लक्षात राहतं पुढचं. फक्त तुम्ही की पॉईंट्स लक्षात ठेवायचे. इथं जसं की आपण की पॉईंट काय बघितलं, घटनेचं पालन, राष्ट्रध्वज. काय बघितलं? घटनेचं पालन, राष्ट्रध्वज. दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं, फक्त आदर्शाची जोपासना करून अनुकरण करा, एवढं सांगितलंय. तिसऱ्यामध्ये 3 शब्द, सार्वभौम, एकता, एकात्मता. आता बघा त्या ठिकाणी चौथा आहे देशाचे संरक्षण करणं, आव्हान केलं जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणं. मग यामध्ये काय लक्षात ठेवायचं रे, तर चौथ्यामध्ये आपला काय सांगितलंय, देशाचं संरक्षण करा आणि आव्हान केलं जाईल तेव्हा काय करा, राष्ट्रीय सेवा त्या ठिकाणी बजावा. म्हणजे मित्रांनो, म्हणजे काय करायचंय, आपल्या देशाचं चौथ्यामध्ये सांगितलं, देशाचं संरक्षण तुम्ही करायचंय आणि जेव्हा कधी आव्हान केलं जाईल, जेव्हा कधी सांगितलं जाईल तेव्हा तुम्ही राष्ट्रीय सेवा द्यायची आहे. मग इथं लक्षात कसं ठेवायचं, चौथं म्हटलं की 4 लोक, किती, 4 लोक काय करणार, आपल्या देशाचं संरक्षण करणार, प्रोटेक्शन देणार आपल्या देशाला. मध्ये आपला भारत आहे, मग असं लक्षात ठेवा, 4 लोक काय करणार, देशाचं संरक्षण करणार. 4 लोक देशाचं संरक्षण करणार, असं लक्षात ठेवा. स्क्वेअर तयार होतो, मध्ये आपला भारत आहे. लक्षात ठेवायचे ट्रिक आहे, तर कशाही पद्धतीने लक्षात ठेवू शकता. मग चौथा आपल्या या ठिकाणी कव्हर होतं की देशाचं संरक्षण करायचे. मग 4 म्हटलं की 4 लोक काय करणार, देशाचं संरक्षण करणार आणि काय करणार, राष्ट्रीय सेवा, जेव्हा कधी आवाहन केलं जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा देतील. पाचवं लक्षात कसं ठेवायचं, इथे काय काय दिले, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीस लावणं. काय काय करायचे, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेद जो आहे त्याच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावायचंय. मित्रांनो, तिसऱ्यामध्ये 3 शब्द, जसं 5व्यामध्ये 5 शब्द आहेत. मग आता हे सगळे शब्द वगैरे पाठ असणं महत्वाचं नाही, पेपरमध्ये दिलेले असतील, फक्त तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की अरे हो, याच्यामध्ये आपण हे 5वं मूलभूत कर्तव्य आहे. मग त्याच्यासाठी लक्षात काय ठेवायचे, फक्त 5 शब्द, कोणते, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेद आणि सामंजस्य आणि बंधुभाव त्या ठिकाणी. म्हणजे बघा, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये त्या ठिकाणी काय करायचंय, बंधुभाव वाढीला लावायचा, सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावणं. हे 5 शब्द आपण बघितले. मग पहिले 5 एकदा रिपीट करते, म्हणजे तुमचं इथं रिव्हिजन होईल. बघा, पहिलं काय आपण बघितलं, पहिली प्रायोरिटी आपली आहे घटनेचं पालन करणं, राष्ट्रध्वजाचा आदर करणं. दुसरं, 2 लोक, एक जण सांगेल, दुसरा त्याचं जोपासना करून अनुकरण करेल, 2, बरोबर. तिसरं आपण बघितलं, भारताचे त्या ठिकाणी 3 शब्द, कोणते, सार्वभौम, एकता आणि एकात्मता यांचं हे उन्नत ठेवून त्याचं संरक्षण आपल्याला करायचे. 4 आहे, 4 म्हटलं की 4 जण आपल्याला दिसतात. ओके, ते 4 जण काय करतील, देशाचं संरक्षण करतील आणि जेव्हा कधी सांगितलं जाईल तेव्हा देशाची आपल्या सेवा त्या ठिकाणी करतील. 5वं म्हटलं की 5 शब्द काय बघितले, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन सगळ्या जनतेमध्ये काय करायचंय, सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावायचा आहे. झाले पहिले 5 आपले पाठ झालेले आहेत. एकदा हे रिमूव्ह करते, 1 सेकंद. बघा, पहिले 5 आपले झाले पाठ, 11वं आपलं पाठ आहे. ओके, तरी पण सांगेल मी पुढे काय ट्रिक आहे लक्षात ठेवायची. तर बघा, मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं, आता 6वं, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचं मोल जाणून जतन करायचं आहे. मित्रांनो, जे काही आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा, म्हणजे जे काही जुने स्थळ वगैरे असतात, तो आपला मिळालेला वारसा असतो ना आपल्याला, मग त्या वारशाचं काय करायचं, आपल्याला त्याचं मोल जाणून आपल्याला त्याचं करायचं आहे, जतन करायचं आहे. मग 6व्याचं काय लक्षात ठेवायचं, फक्त वारशांचे मोल जाणून जतन किंवा वारसांचं जतन, एवढंच लक्षात ठेवा. काय शब्द लक्षात ठेवा, तर लक्षात ठेवायचे वारशांचे जतन, एवढा शब्द. 6व्याला काय, वारशांचे जतन, एवढा शब्द लक्षात ठेवा, वारशांचे जतन ही पॉइंट आहे. एवढं एकच शब्द लक्षात ठेवायचा, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. वारशांचे जतन, 6 म्हटलं की वारशांचे जतन, एवढं शब्द लक्षात ठेवा. 7वं आहे, वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यामध्ये सुधारणा करणं आणि प्राणी मात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणं. आता मित्रांनो, 7ला म्हणायचं इंग्लिशमध्ये 7. ओके, आता इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, 7ला 7 म्हणायचं. मग 7 हेवन. ओके, मग आपला हेवन म्हणजे काय, स्वर्ग. मग कधी वाटेल,
नैसर्गिक ओके, नैसर्गिकरित्या आपण नाही का एखाद्या ठिकाणी फिरायला वगैरे गेलो की मग त्या ठिकाणी जास्त झाडी वगैरे असली, जास्त त्या ठिकाणी सपोज आपण असं इमॅजिन करा की एखाद्या आपण गार्डनमध्ये गेलोय, त्या ठिकाणी मस्तपैकी सगळे झाडं वगैरे आहेत, तिकडे प्राणी वगैरे आहेत, मोर आपल्याला दिसत आहेत, सगळं दिसतंय ओके. आणि त्या ठिकाणी आपण काय विचार करतो, यार आपण हेवनमध्ये म्हणजे एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतं, फिलिंग येते. मग सेवन हेवन, तर मग हेवन वरून लगेच लक्षात येतं ना, नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण आणि त्यामध्ये सुधारणा करायची आणि तिथले जे काही प्राणी असतील त्या प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी वगैरे बाळगणं, हे आपल्याला 7व्यामध्ये दिले. सेवन हेवन असं लक्षात ठेवा, जास्त काही अवघड नाहीये. आता 8वा आहे बघा, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणं. तर मित्रांनो 8वीला विज्ञान बघा, 8वी म्हणजे 6वी 7वी पेक्षा 8वीचं विज्ञान म्हणजे 8वी पासून विज्ञान थोडं आपल्याला हार्ड जायला लागतं. 8वीचं विज्ञान लक्षात ठेवा, काय 8वीचं विज्ञान. मग विज्ञान लक्षात ठेवलं, फक्त एवढा कीवर्ड जरी लक्षात ठेवला, पुढचं आपल्याला आठवतं विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणं. तर आपल्याला ते लवकर सोपं या ठिकाणी लक्षात राहतं. नंतर 9वा प्रश्न आपला सॉरी 9वा त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य काय आहे, तर सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. काय 9वं त्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं काय करायचे, कोणत्या मालमत्तेचं, खाजगी नाही, सार्वजनिक मालमत्तेचं काय करायचे, रक्षण आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्व त्या ठिकाणी त्याग करणं आहे. तर मित्रांनो आता इथून आपल्याला स्वतःच्या लाईफशी रिलेटेड हे 4 घ्यायचे शेवटचे. स्वतःच्या लाईफशी रिलेटेड कसं, 8वीला आपल्याला विज्ञान 8वी पासून थोडंसं अवघड वाटायला लागतं ओके. मग तिथून 8वी पासून विज्ञानिष्ठ दृष्टिकोन वगैरे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या. 9वीला आल्यानंतर बघा सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, हिंसाचाराचा, आता हिंसाचार हा शब्द लक्षात ठेवा. तर आपल्याला काय सांगतात पॅरेंट्स, हिंसाचाराचं निग्रहपूर्ण त्याग वगैरे करणं ह्या गोष्टी. तर तुम्ही इथे म्हणजे थोडंसं शब्द जो आहे तो याच्या पॉलिटीच्या अंतर्गत आता जो शब्द दिलाय तेवढा हिंसाचार हा शब्द 9वीला आल्यानंतर आपल्याला आपले पॅरेंट्स काय सांगतात, एवढंच. कशाचा त्याग करायचा, हिंसाचाराचा त्याग करायचा आहे. 10वी बघा 10 व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणं. मग आपण 10वीत आल्यानंतर बघा उत्तमता संपादन करण्यासाठी झटणं, सोबत चांगले मार्क आले पाहिजे सगळ्यात जास्त, असं लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या लाईफशी रिलेट करून त्याला लक्षात ठेवायचंय की व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी आपल्याला बघा आपल्या शाळेमध्ये पण शिक्षक वगैरे सांगतात की 10वीला आल्यानंतर तुम्ही सगळे ऍक्टिव्हिटीज वगैरे करा, याच्यानंतर तुम्हाला पुन्हा शाळेत येणं नाहीये, नंतर कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला कोणी विचारत पण नाही ओके. ह्या गोष्टी आपल्याला 10वीत आल्यानंतर सांगतात. मग व्यक्तिगत तसंच सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी मग आपल्याला 10वीला सगळे चांगले मार्क्स आले पाहिजे, त्याच्यासाठी आपण चांगली मेहनत वगैरे करू. उत्तमता कशी म्हणजे उत्तमता शाळेमध्ये सगळ्यात जास्त टॉपर आपण आलो पाहिजे, या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं की व्यक्तिगत सामुदायिक कार्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी आपण झटतो 10वीच्या पूर्ण वर्षामध्ये ओके. आणि 11वं आणि सगळ्यात महत्वाचं, मग 10वी आपली झाली की 11वीला आपल्याला पॅरेंट्स काय सांगतात की तुला 6 वर्षापासून तर 14 वर्षापर्यंत आम्ही चांगल्या प्रकारे आता शिक्षणाची संधी वगैरे उपलब्ध करून दिली, सगळं केले बाबा, आता 11वी पासून तू तुझं बघ. काय सांगतात, आता तू तुझं बघायचं, 11वी 12वीतून पुढे तुला काय करायचं काय नाही, आता सगळं आयुष्य तुला तुझ्या हातामध्ये. आपले शिक्षक लोक पण तेच सांगतात. तर या पद्धतीने आपण 11 मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवलेत. कसे लक्षात ठेवले एकदा रिव्हिजन आपण करू. एक सेकंद, आता मी या ठिकाणी कलर चेंज करते, थोडासा पेंट कलर आपण घेऊ. तर बघा पहिलं मूलभूत कर्तव्य आता या ठिकाणी आपण रिव्हिजन करू. पहिलं मूलभूत कर्तव्य आहे, पहिलं आपली प्रायोरिटी आहे घटनेचं पालन करणं आणि राष्ट्रध्वजाचा आदर आपल्याला करायचा आहे. दुसरं 2 काय, एक जण सांगतोय त्या ठिकाणी आदर्शाची जोपासना करून दुसरा जण काय करतोय, जोपासना करा सांगतोय, दुसरा त्याचं अनुकरण करतोय, 2 असं लक्षात ठेवलं आपण. तिसरं आपण 3 शब्द लक्षात ठेवले, सार्वभौम, एकता, एकात्मता असं लक्षात ठेवलं. बघा पहिलं आपली प्रायोरिटी आहे घटनेचं पालन करणं, राष्ट्रध्वजाचा आदर करणं. दुसरं म्हटलं की 2 एक जण सांगतोय, एका जणाचा आदर्श घेऊन दुसरा त्याचं अनुकरण करतोय, एका जणाचा आदर्श घेऊन दुसरा त्याचं अनुकरण करतोय. तिसऱ्याला 3 शब्द लक्षात ठेवले, सार्वभौम, एकता, एकात्मता. मग पुढे आपल्याला आठवतंय ते उन्नत ठेवायचं, त्याचं रक्षण आपल्याला करायचंय. चौथं म्हटलं की काय करायचंय, 4 जणांनी मिळून काय करताय, 4 जण देशाचं संरक्षण त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसतायत आणि मध्ये आपला देश आहे असं लक्षात ठेवा. देशाचं संरक्षण करायचंय आणि जर कधी तुम्हाला वेळ आलीच, कधी बोलावलं जाईल, तेव्हा आपल्याला राष्ट्रीय सेवा द्यायची आहे. 5वं म्हटलं की आपण 5 शब्द आपल्या डोळ्यासमोर येतात आणि हे काही तुम्हाला पाठ करणं, रट्टा मारणं गरजेचं नाही. त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला असतो क्रम वगैरे, फक्त तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे की हे 5वं आहे. त्यामध्ये मग धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेद जो आहे त्याच्या पलीकडे जाऊन जनतेमध्ये काय करायचं, सगळ्या जनतेमध्ये आपल्याला सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावायचा आहे. 6वं म्हटलं की वारशांचं वारसा एवढंच लक्षात ठेवायला सांगितलं होतं की वारशांचे
जतन, 2च शब्द लक्षात ठेवायला सांगितले होते. 6व्यामध्ये वारशांचं जतन, 6व्यामध्ये 2 शब्द वारशांचे जतन. जरी 6वं आठवलं नाही, बाकीचे जरी आठवले, म्हणजे बाकीचे 1-2 दिलेले असतील आणि ते जरी आठवले, तुम्ही एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकता. म्हणजे मूलभूत कर्तव्यावर प्रश्न आला, क्रमाला आला, तर ह्या लेक्चरनंतर तुमचा चुकणार नाही. 7वा प्रश्न, 7वा आहे, 7ला हेवन म्हणा म्हटलं होतं मी इंग्लिशमध्ये. मग हेवन कधी? नैसर्गिक ठिकाणी आपण गेलो, प्राणी वगैरे आहे तिथे सगळे गोष्टी, मग आपण म्हणजे हेवन एकदम स्वर्गात आल्यासारखं आपल्याला वाटते. तर आपण लक्षात कसं ठेवायचंय? नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करायचं आणि तिथल्या प्राणी मात्राबद्दल दयाबुद्धी आपल्याला बाळगायची आहे. 8वा आहे, 8वी पासून आपल्याला विज्ञान थोडंसं अवघड वाटायला लागतं. 8वीला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद. मग तिथून आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. 8वी 9वी 10वीला चांगला अभ्यास करा वगैरे सांगतात आपल्याला सगळे. नंतर 9वीला बघा, 9वीत गेल्यानंतर आपल्याला पॅरेंट्स काय सांगतात? हिंसाचाराचा त्याग करायला आपल्याला सांगताय, असं आपण आपल्या रिलेट करून सांगतोय. 10वीला गेल्यानंतर आपल्याला व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटायचंय. आपल्या 10वीमध्ये आपण झटतो ना, सगळ्यात चांगलं कसं हे करता येईल, मार्क्स वगैरे घेता येईल या पद्धतीने. तर आणि 11वं मित्रांनो, 11वीला आपल्याला पॅरेंट्स सांगतात की 10वी पर्यंत म्हणजे 6 ते 14 वर्ष वय होईपर्यंत आम्ही तुला आतापर्यंत काय केलेलं आहे? सांभाळलेलं आहे आणि इथून पुढे शिक्षणाची संधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आता आपल्याला 11वीला काय सांगतात पॅरेंट्स? की आपल्या अपत्याला सांगतात की 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंत बाबा आम्ही तुला सांभाळले. इथून पुढे आता 11वी पासून तू तुझं बघ. तुला काय करायचंय? तुला सायन्स घ्यायचंय, तुला कॉमर्स घ्यायचंय, तुला कशामध्ये चांगलं काय करता येईल ते तुझं बघ. आता आम्ही तुला काही सांगणार नाही. अशा पद्धतीने आपण 11 मूलभूत कर्तव्य पाठ केलेले आहेत. इथून मागे एक लेक्चर मागे टाकलेला आहे मी, 4था पार्टमध्येच अपलोड केला होता. आणि मित्रांनो, या ठिकाणी आता आपण 11 मूलभूत कर्तव्याची ट्रिक बघितली आहे. आता आपण त्या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये मार्गदर्शक तत्वे वगैरे पण समजून घेणार आहोत. कलम कुठून कुठपर्यंत रे? कलम 36 ते कलम 51 पर्यंत आणि त्याचे जे काही सब कलम आहे ते सुद्धा मी तुमच्या या ठिकाणी पाठ करून घेईल. कलम 36 ते 51 आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.